इराणची सत्ता हाती घेतल्यानंतर मोज्तबा खामेनी दिसले नाहीत. मोज्तबा जिवंत आहेत की नाही, मोज्तबा यांच्या मृत्यूबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संशय व्यक्त. इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचा इस्रायलचा दावा. IDF हल्ल्यात लारिजानी यांचा मृत्यू झाल्याची चर्चा, तर इराणने लारिजानी यांच्या मृत्यूचा दावा फेटाळला. अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवरील कारवाई अधिक तीव्र. इराणी लक्ष्यांचा शोध घेऊन उद्ध्वस्त करण्याची अमेरिकेची मोहीम. इराणचा UAEवर मोठा प्रहार. शारजा शहराच्या औद्योगिक भागात भीषण स्फोट. इराणकडून तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ला. तेल अवीव जवळील होलोन रेल्वे स्थानकाला केलं लक्ष्य. रेल्वे रूळ आणि स्थानकाच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान. तेल अवीवमध्ये वाजले सायरन. गुजदान परिसरात भीषण हवाई हल्ला. काही क्षेपणास्त्र ही सुरक्षा कवच भेदून जमिनीवर पडले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्राहकांना फोन करून सिलेंडर घेऊन जा म्हणण्याची वितरकांवर वेळ. 4 दिवसांपूर्वी रांगा लागलेल्या ठिकाणी आज शुकशुकाट. पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरचं फक्त OTPद्वारेच होणार वितरण. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. बुकिंग नंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणं बंधनकारक. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. राज्यातील यात्रा जत्रा उरुसांवर युद्धाचं सावट. महाप्रसादात खंड पडण्याची भीती. गॅस तुटवड्यामुळे महाप्रसाद कसा बनवायचा, आयोजकांपुढे प्रश्न. आखाती युद्धाचा भारतातल्या सणवाराला फटका. सिलेंडरच्या दरवाढीमुळे गुढीपाडव्याला लागणाऱ्या साखरमाळ अडचणीत, तर झेंडू फुलांची मागणी घटल्यानं उत्पादक चिंतेत. अहिल्यानगरमधील संतापजनक घटना. 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला. विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून अज्ञात विकृत फरार. राज्यात आणखी एक हुंडाबळी. बीडच्या वैष्णवीची सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात आत्महत्या. आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी. सांगोल्यात 10वीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला. स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडून प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा पळवला. सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील धक्कादायक घटना. कोल्हापूर पालिकेत नूतनीकरण सुरू असताना सापडल्या बिअरच्या बाटल्या. ताराराणी सभागृहासमोरच बिअरचे कॅन आढळले. स्थानिक आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानात वाघांसाठी कूल व्यवस्था. वाघांच्या पिंजऱ्यांमध्ये थंड पाण्याची फवारणी. 40 अंशांच्या उन्हात वाघोबा झाले गारेगार. ऐन मार्च महिन्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पाऊस. बेळगाव कर्नाटकात बरसल्या सरी. बेळगावात रमजानानिमित्त उभारलेले 20हून अधिक स्टॉल्स कोसळले.